पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना काँग्रेसवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्याने नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। स्वबळाच्या घोषणेआधी ठाकरे चेन्नई थेलांमध्ये चर्चा झालेली होती। चेन्नई थेलांनी ठाकरेंना मुंबईमध्ये चर्चा करू असं कळवलेलं होतं। चेन्नई थेलांनी ठाकरेंची भेट न घेता स्वबळाची घोषणा केली अशी सूत्रांची माहिती आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच ऋषाली, आपण जर पाहायला गेलं तर 15 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचा एक शिबिर जे आहे ते मालाड येथे पार पडलं होतं आणि या शिबिरामध्ये त्यांनी स्वबळाचा नारा जो आहे तो नारा दिला होता आणि या नाऱ्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे तो नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि काँग्रेसनं जो स्वबळाचा नारा दिला या नाऱ्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। चेन्नई थेला जे अगोदर मुंबईमध्ये जे मेळाव्याला येण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे आणि चेन्नई थेला यांची देखील फोनवरून बातचीत झाल्याची सूत्रांची माहिती होती। चेन्नई थेला यांनी उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिलं होतं की आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका असतील या महानगरपालिकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी मुंबईमध्ये आल्यानंतर तुमच्याशी चर्चा करेन आणि त्यानंतर आपण जो काही निर्णय असेल तो निर्णय घेऊ असं चेन्नई थेला यांनी आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिलं होतं। परंतु चेन्नई थेलांनी उद्धव ठाकरेंची भेट न घेता किंवा त्यांच्या कोणत्याही नेत्याशी चर्चा न करता थेट त्यांनी त्यांच्या शिबिरामध्ये स्वबळाचा नारा दिल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि इतर नेते जे आहेत ते नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यानंतरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी चेन्नई थेला यांची अगोदर उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी का चर्चा केली नाही असा देखील सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। आपण जर पाहायला गेलं तर 15 नोव्हेंबर रोजी शिबिर जे आहे ते काँग्रेसचं पार पडलं होतं। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं संदर्भात जे आहे ते त्यांनी त्या संदर्भात घोषणा केली, परंतु त्यांनी त्यानंतर घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये जे आहे ते फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना या निर्णयामुळे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अहो मी 12 गावचा पाटील आहे, राणा जगजितसिंह पाटलांनी असं म्हटलंय। विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीच नाही, ते विकासावर बोलत नाहीत, निवडणुका आल्या की ते माझ्या गाड्यांवर बोलतात असं राणा जगजितसिंह पाटलांनी म्हटलंय। राणा जगजितसिंह पाटलांनी उमराजे निंबाळकरांना डिवचलेलं आहे। आता विरोधक आपल्याकडे येत असतील, भाषण करत असतील, कशावर बोलतात? कुठलं विकास काम केलं सांगतात, काय केलं सांगतात। मग सांगायला काहीच नाही म्हटल्यानंतर मग काय बोलणार? माझी गाडी काढणार, मी अमुक गाडीत फिरतो। आपण मी 13 आणि 12 वाड्यांचा पाटील आहे, पण माहिती नाही संत गोरोबा काकांच्या गावचं आहे मी। नागपूर मेयो रुग्णालयामधील डॉक्टर मकरंद व्यवहार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। निवासी महिला डॉक्टरचा छळ केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। तहसील पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। चुकीच्या प्रभागामध्ये नाव दिसल्यास याद्या तपासून निर्णय घ्या। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना हे निर्देश आहेत। सर्व हरकती आणि सूचनांची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी असं गगराणींनी म्हटलंय। तेलंगणामधून जळगावला निघालेलं दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झालंय। खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावरची घटना आहे। दाम्पत्याला शोधण्याचं पोलिसांच्या समोर आव्हान आहे। दाम्पत्याच्या नातेवाईकांची नांदुरा पोलिसात तक्रार आहे। धमक्यांना घाबरू नका, बोर्डीकरांची लेक सर्वात मोठी डॉन, आपल्या पाठीशी देवाभाऊ आहेत असं मेघना बोर्डीकरांनी म्हटलंय। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी विरोधकांना इशारा दिलाय। हक्काचा भाऊ म्हणून आपले देवाभाऊ नेहमी आपल्या पाठीशी राहतात, म्हणून कोणत्याही कोणाच्याही कसल्याही काही आता आमच्याकडे जिंतूरला तसेच धमक्या द्यायला सुरुवात केली, पण धमक्यांना घाबरू नका, सगळ्यात मोठी डॉन द बोर्डीकरांची एवढंच धर्म पद्धत भांडणं लावायची, नाही तर मग तुझं हेच करतो तेच करतो, कसल्या धमक्यांना। अरे एवढे मोठे नेते आपल्या सोबत